सर्व प्रेक्षकाला विनंती आहे, बसलेले प्रेक्षक आपण जागेवर उभे राहा. कॅप कोणी घातली असेल तर कॅप काढा, गॉगल कोणी घातला असेल तर गॉगल काढा. कॅप आणि गॉगल काढा. बसलेले प्रेक्षक अजूनही दिसत आहेत, उभे राहा. कॅप कोणी घातली असेल तर कॅप काढा आणि गॉगल कोणी घातला असेल तर गॉगल काढा. ताठ मानेने उभे राहा, कारण की आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे, आपला राष्ट्रगीत इकडे सुरू होणार आहे. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. चला जाऊया टॉस कडे. आपण बघू शकता यावेळेस टॉस केला जाईल. एक बाजूला नवापूर आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतात सरकार 11 दांडी. दोन्ही कॅप्टन मात्र येत असताना आणि यावेळेस शुभेच्छा दोन्ही टीमला सर्वांकडून. यावेळेस आपण बघू शकतात इथे मेगा फायनल पाहायला मिळेल. कौशल मोरे स्मरणार्थ आपण बघू शकतात भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला देण्यात येत आहे. आणि श्रद्धांजली चषक या स्पर्धेला आपण बघू शकता नाव देखील देण्यात आलेलं आहे. आणि इथे आपण बघू शकता नवापूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. बघूया त्यांचा निर्णय काय असेल. 4 ओव्हरची मॅच असेल हे लक्षात घ्या दोन्ही टीमने. आणि इथे आमचे मान्यवर भेट घेत असताना सर्व खेळाडूंची यावेळेस आपण बघू शकतात. येस, हस्तांदोलन करत असताना दोन्ही टीम आपण बघू शकतात. हे गरजेचं आहे, ही मैत्री गरजेची आहे. कारण की खेळ आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्येच प्रतिस्पर्धी, मैदानाच्या बाहेर आपण सगळे मित्र आहोत हे लक्षात घ्या. येस, नवापूर संघाला विनंती आहे की आपण आपला 12वा खेळाडू 12th मॅन पाठवा आमच्यापर्यंत. टॉस विन केला नवापूर संघाने, निर्णय लवकरात लवकर द्या, आमच्यापर्यंत पोहोचवा. शेवटची मॅच स्पर्धेची मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. नवापूर बॅटिंग फर्स्ट. बॉल दिले ना, नवीन बॉल रोशनदाकडे दिले आहेत.
येस आपण बघू शकतात टॉस विन बॅटिंगचा निर्णय घेतला नवापूर संघाने आणि खरोखरच रोशनदाने घेऊन गेला. कौशल मोरे याच्या आठवणीत एक कविता देखील इथे लिहिलेली आहे त्यांच्या मित्रांनी. आपण बघू शकतात गावकऱ्यांनी म्हणायला हरकत नाही. तू आहेस, तू खेळ पाहिलास, पाहिलेल्या प्रत्येकाच्या स्मरणात तू आहेस. मैदानावर मातीतल्या कणाकणात तू आहेस. तू उभा राहतोस सोबत आमच्या प्रत्येक सामन्यात. तू धावतो आहेस गोलंदाजाच्या समज पावलात. तू सूर्यासम तळपतो फलंदाजाच्या प्रत्येक फटक्यात. तू उत्साह रूपी संचारतो आमच्या रंगारंगात. क्षेत्ररक्षण करताना मारलेल्या तुझ्या उडीचा हा मैदान बाजी आहे. सलग 3 षटकाराचा तर स्क्वेअरलेग पण दिवाना आहे. गोलंदाजी करताना तू काढणारा आवाज आजही ऐकू येतो. तुझ्यासारख्या रिव्हर्स स्वीप आता कोण मारतो. तुझा खेळ पाहिलेला तुझी सतत आठवण काढतात. तुझ्या मनात प्रेमळपणा तुझ्या खेळातूनही अनुभवतात. दूर निघून गेला असेल जरी शरीरात तू, तरी श्वास घेतोस सोबत आमच्या नेहमीच तू. लव यू भावा, अशी मात्र इकडे आठवण आपण बघू शकतात. यावेळेस एक कविता मात्र ही कौशल मोरेसाठी त्यांच्या मयूर मोरे यांनी ही कविता साजरी केलेली आहे. नक्कीच खूप चांगलं लेखन आहे मयूर मोरेचं आणि नक्कीच त्यांना इथे मात्र आठवण करून दिलंय. आपण बघू शकतात अपघातारूपी मात्र आमच्यातून निघून गेला कौशल मोरे. आजही त्याची आठवण इकडे ताजी होत असताना आजही असं वाटतं की ते आहे ह्या मैदानामध्ये खेळतोय. या मातीमध्ये मात्र वाढलेला हा मुलगा आज आम्हाला सोडून गेला. 12वा खेळाडू या नवापूर संघ. त्यामुळे नक्कीच मी म्हणतो वेळ कोणासाठी मात्र थांबत नाही मित्रांनो. वेळ काय दाखवेल काही सांगता येत नाही कारण की चला थोडं बाजूला जे प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनला एकदम जवळ उभे आहेत त्यांना मी विनंती करेल थोडं लांब राहा. टॉस विन नवापूर इलेक्टेड टू बॅट फर्स्ट बॅटिंग घेतलेली आहे. प्रत्येक स्ट्राईकला ज्याने 71 धावा चोपल्या पहिल्या दिवशी आपण बघू शकतात. इंडिव्हिज्युअल सर्वात हायएस्ट स्कोर त्याच्या नावावर आहे 71 या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून आल्या होत्या एका मॅच मध्ये. आणि तोच मात्र बॅट्समन स्ट्राईकला. गोलंदाज आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर विवेक दवणे आणि प्रतीक आणि त्याच्या जोडीला पार्थ. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज विवेक दवणे. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. मेगा फायनल यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आणि हलक्या हाताने खेळला जातो. इकडे मात्र पहिल्या चेंडूला प्रॉपर ब्लॉक होता आणि दुसऱ्या धाब्यासाठी येत असताना यावेळेस आपण बघू शकतात 2 धावा पूर्ण होणार. स्कोरबोर्ड मात्र आपण पाहू शकतात 2. पहिली धाव हा मात्र चटकन पूर्ण केली आणि वेळ मिळाला प्रेशर बनवला यावेळेस क्षेत्ररक्षकावर आणि 2 धावा धावपलकार पाहायला मिळतात. मेगा फायनल आपण बघू शकतात. एक बाजूला सरकारी 11 दांडे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते म्हणजेच नवापूर संघ. प्रतीक पवार आपण बघू शकतात सुपर बॅट्समन आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. इथे मात्र तयार. क्रॉस बॅटीने फटका सजवला. इकडे मात्र डीप मध्ये खेळाडू परंतु नाही अडवू शकणार. चेंडू निघून जाणार. सीमा पार टू बाउन्स चौकार डीजे. मास्टर इथे मात्र आपण बघू शकतो ज्याप्रमाणे कौशल मोरे आपल्यातून निघून गेला म्हणून मी म्हणतो वेळ कधी काय करेल काय सांगता येत नाही. कारण की रात्री श्रीरामाला राज्य मिळणार होतं आणि सकाळी उठून मात्र त्यांना वनवास मिळाला आणि इकडे मात्र चौकार येतोय. यस हॅट्रिक षटकारासाठी 201 रुपये मात्र इकडे पारितोषिक असेल नवापूर संघाला. आणि त्याचबरोबर आमच्या केतन मोरे साहेबांचं देखील एटीएम ओपन आहे. नवापूर संघाने जर इथे मॅच विन केली तर मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल नवापूर संघाला. इथे मात्र आपण बघू शकतात प्रतीक पवार यावेळेसचा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. कोकण प्रीमियर लीग मध्ये देखील प्रतीक पवारला पाहिलाय. खूप चांगला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळतो. इकडे सेन्सिबल क्रिकेट सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर इकडे काय होतंय खराब पैकी. यस इथे मात्र 2 नक्की मिळणार. यावेळेस आपण बघू शकतो काही गरज नव्हती फेकी मात्र कडक करण्याची. इथे मात्र आपण बघू शकतात वेगाने थ्रो फेकण्यात येतोय आणि त्याचा फायदा होतोय. 1-2 स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 8 धावा धावपलकावर. येस हॅट्रिक विकेट साठी देखील 201 रुपये असतील.
यावेळेस ग्लानचा फटका फसला. इकडे मात्र विशाल कोणती चुकी करणार नाही. चिप शॉट हलक्या हाताने खेळतोय आणि आता मात्र डोक्यावर हात ठेवून फायदा नाही, कारण की खेळी समाप्त. इकडे यावं लागेल बॅक टू डगआउट्स. पहिला विकेट बॅक टू डगआउट्स. प्रतीक एडीजे. थँक्यू डीजे मास्टर. यावेळेस नवीन बॅट्समन साहिल आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक चिप शॉट खेळण्याच्या नादामध्ये मनगटाचा वापर केला, परंतु हलक्या हाताने. आणि यावेळेस आपण बघू शकतात कुठ कॅच. यावेळेस विशाल असं वाटलं होतं की कॅच बाउंड्री लाईनच्या थोडा पुढे असेल, एकदम पुढे असेल, परंतु बाउंड्री लाईन लगतच आला आणि हवेचा वारा जोरदार वाहतोय उजव्या हाताच्या बॅट्समॅनसाठी आपण बघू शकतो. त्यामुळे जजमेंट तिकडे करणं थोडं अवघड होत आहे. येस 14 चेंडू 74 धावा मात्र आपण बघू शकता. तो बॅट्समन मात्र बाद होऊन येतोय. विवेक मात्र विकेट मिळवतोय. चांगली कॅचिंग मात्र यावेळेस साहिल नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिला आणि चेंडू फेकून झालेत 5 धावा झालेत 8. टॉस विन केल्यावर बॅटिंगचा निर्णय. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात. सरळ बॅटने खेळला जातो फटका. इकडे मात्र डीप मध्ये खेळाडू कुणाल आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव नक्की असेल आणि एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. सिंगल मात्र पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 9 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक विकेट आतापर्यंत पाहायला मिळते. डीजे थँक्यू डीजे मास्टर. यावेळेस आपण बघू शकता सुंदर देखावा आपल्याला पाहायला मिळते. कुणाल हा गोलंदाज मात्र नक्की असेल षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. एक मोठी लढत, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये लढत आहे पहिल्या क्रमांकाची. कोण जिंकणार, चॅम्पियन्स कोण होणार. वर्ष पहिला आहे मात्र आपण बघू शकता श्रद्धांजली चषक वर्ष पहिला. आयोजक कौशल 11 उनबाट आपल्याला पाहायला मिळते आयोजक. आणि इथे मात्र पहिलं वर्ष, त्यामुळे 3 दिवसाची स्पर्धा. पुढच्या वर्षी मात्र 5 दिवसाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र काय होतंय, डाऊन द ऑफसाईड. एकदा पूर्ण कीपर कडून झाले चुकी. इकडे काय घडतंय, इकडे काही निशाणा कळत नाहीये. दांडी संघ मात्र कुठे फेकतो, कुठे काय करतोय. 2 धावा नक्की धावलेल्या आहेत आणि पंचाचा वाईटचा इशारा देखील येतोय. जिकडे एकही धाव नसती, फक्त वाईटची धाव असते, तिकडे मात्र 2 धावा मिळतात. बघा असं काही क्रिकेटचा खेळ असतो. खराब फिल्डिंग ते सुद्धा एका चांगल्या संघाकडून, मात्र हा बॅड क्रिकेट पाहायला मिळते. स्कोरबोर्ड मात्र 2 ने 3 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 12 धावा धावपलकावर. 12 स्कोर कार्ड वर. मोठी बॅटिंग साईड आहे दांडी संघाकडे, परंतु नवापूर संघ देखील मात्र सज्ज आहे. एक चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे देखील आहे. पहिला चेंडू स्वेअर मारा. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेरच वाईड यॉर्कर. मोहित मात्र पाहायला मिळते. एकदा बसेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळते त्यावेळेस 13 धावा धावपलकावर. पार्थ मात्र यावेळेस आपण बघू शकता स्ट्राईक वर आहे. यस केतन मोरे साहेबांकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इकडे चकावलाय काय कम्मालीची कॅच करताना धीरज पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये 2 कॅचेस ज्या पाहायला मिळाल्या धीरजच्या कम्मालीच्या पाहायला मिळतात तिथे. मास्टर विकेट येतोय. यावेळेस थोडं टॉस करून चेंडू टाकला जातोय स्लोवर. गती परिवर्तन आणि यावेळेस कॅच स्टंपच्या मागे कीपरच्या भूमिकेत धीरज. गोलंदाज आपण तयार पाहायला मिळतोय कुणाल. नवीन बॅट्समन रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येतोय. सुरुवात मात्र चांगली झाली होती नवापूर संघाची. पहिला चेंडू वाईड आणि 2 धावामध्ये एक्स्ट्रा मध्ये 3 मिळाल्या होत्या. स्कोरबोर्ड बघायला मिळाला होता 12 आणि आता मात्र जर बघायला गेलं तर 3 मध्ये एकच खर्च करतोय. 13 धावा धावपलकावर. पॉवरफुल टॉस.
इकडे मात्र चान्स होता. चेंडू बाउंड्री लाईन पार जाणं गरजेचं होतं. विशाल आहे तिकडे मात्र एकच धाव असेल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. 14 धावा धावपलकावर. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. दांडी संघ आपण बघू शकता इथे फायनल खेळतोय. आजच्या रात्रीमध्ये मात्र दांडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. आंबटगोड मैदानावर देखील 2 दांडी संघ आहेत जे मात्र आंबटगोड मैदानावर खेळताना दिसतील. आजच्या रात्रीमध्ये आपण बघू शकता आंबटगोड मैदानावर पहिली मॅच फायर पासळे आणि त्यांच्या विरुद्ध मॉडर्न शिरगाव अशी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला निरंजन गरत, दुसऱ्या बाजूला जलीश शेख अशी लढत असेल. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू मात्र लीग यावेळेस निघून जातोय 6 धावेसाठी. मास्टर यावेळेस षटकार येतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे 4-6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा धावपलकावर. इथे साहिल आपले हात खोलतोय. षटकार येतोय. त्यानंतर जर बघायला गेलं तर दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फायर पास्तळ आयोजित स्पर्धा आंबटगड मैदानावर. एक बाजूला टेंबोडे विनस टेंबोडे म्हणजेच अनिकेत राऊत आणि त्यांच्या विरुद्ध सुमन पाडा पास्तळ. फटका सजवलाय आणि इकडे मात्र षटकारासाठी केतन मोरे साहेबांकडून नक्कीच 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि हॅट्रिक षटकार जर खेचला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. आज केतन मोरेचं एटीएम इकडे ओपन आहे. धावाही बनवा आणि पैसे कमवा असं म्हणा हरकत नाही. स्कोरबोर्ड 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल 22 धावा धावपलकावर या बेस पाहायला मिळतात. विशाल येतोय नवीन गोलंदाज 30 षटक हाताळण्यासाठी. तिसरी मॅच आपण खेळताना बघू शकतील दांडी संघाला आंबटगड मैदानावर. क्वार्टर फायनल थर्ड म्हणजेच फ्रेंड्स दांडी आणि त्यांच्या विरुद्ध पाम अशी मॅच असेल. आणि यंग चोर दांडीला मात्र थेट तिकीट मिळालंय सेमीफायनलचं. पाय मिळालेले आहे डायरेक्ट सेमीफायनल. काय कमालीचा स्ट्रोक आहे. सुपर आहे. यावेळेस मात्र भले 2 धावा असतील पण तो स्ट्रोक खूप चांगला होता. विशाल हरला यावेळेस आपण बघू शकता. स्कोरबोर्ड मात्र 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24 धावा 24 स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. विशाल तामोरे आणि त्यांच्या विरुद्ध आपण बघू शकता यावेळेस एक चांगला डेकना स्ट्रोक लगावला जातोय. टेनिस चेंडू सांगितला म्हणजे धावा येणं गरजेचं आहे. पहिले बॅटिंग करत असताना कमीत कमी 10 ची सरासरी स्कोरबोर्डवर असणं गरजेचं आहे. ऑफस्टम्पच्या खूप बाहेर परंतु पंच सांगतात हा चांगला चेंडू आहे. तुम्ही शफल केल्यानंतर मात्र हा चेंडू वाईड मिळणार नाही. हा मारावा लागेल. यावेळेस मात्र भरपूर वापर केला या नियमाचा. मात्र इथे बघू शकतात दांडी संघाच्या गोलंदाजाने आणि अचूक मात्र यॉर्कर चेंडू टाकला जातोय. रोजचा सराव आहे. फटका इकडे मात्र चांगला आहे. देखना डीप मध्ये खेळाडू मोहित मात्र पाहूया चेंडू अडवणार. तात्पुरता 1 आणि 2 धावा देखील पूर्ण. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 26 धावा धावपलकावर 26 झालेले आहेत. फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण बघू शकता कोण जिंकणार ही ट्रॉफी. 3 दिवसाची स्पर्धा. पहिल्या दिवशी आपण बघू शकता तर नवापूर संघ क्वालिफाईड टॉप 3 मध्ये. दुसऱ्या दिवशी उनबाट आणि तिसऱ्या दिवशी यावेळेस सुपर स्ट्रोक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू चांगला टोलवला. पॉईंटच्या भागामध्ये पाठलाग सुरू आहे आणि यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. 2 पूर्ण आणि 3 धावा यावेळेस पूर्ण होतील. एक धावेला महत्व आहे क्रिकेटमध्ये. एक चेंडूला महत्व आहे. विवेक मात्र ही सिंगल धाव नक्कीच वाचवतोय. स्कोरबोर्ड आपण बघू शकता 3 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 29 धावा धावपलकावर. चेंडू फेकून झाले तर 4 आतापर्यंत. धावा खर्च करतोय 7. स्ट्राईकला बॅट्समन साहिल आपल्याला पाहायला मिळते यावेळेस तयार. यावेळेस बॅटी खालचा चेंडू मात्र मिस केलाय त्यामुळे मात्र स्वतःवर नाखुश साहिल. ओव्हर पिच होता. बॅटी खाली चेंडू होता आणि मात्र मिस केलाय. यावेळेस थोडा लो राहतो खाली राहतोय आणि यावेळेस डॉट चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू 7 धावा खर्च करतोय 5 मध्ये. स्कोरबोर्ड 29. यावेळेस लोअर फुल टॉस. फटका सजवलाय. डीप मध्ये खेळाडू कैलास कॅच करणार. विकेटचं पतंग. आता मात्र 29 धावा धावपलकावर. शेवटचं षटक बाकी असेल. होगी 1 2 2 what to do हो गई मुंडे दी.
मिडझनला चांगली कॅचिंग. यावेळेस कैलास गोलंदाजी मार्कवर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल रोहन. शेवटचा षटक आणि बघूया 6 चेंडू आहेत. 29 धावा धावपलकावर आहेत. शॉर्ट चेंडू होता, बॅटवर नीट आला नाही. यावेळेस क्रॉस बॅटिंगच खेळतोय. डीप मध्ये खेळाडू यावेळेस कुणाल. क्षेत्ररक्षण खूप चांगला आणि काही कमालीचा थ्रो, परंतु इकडे काय होतंय 2 धावा पूर्ण होताना. सुपर रनिंग बिटवीन द विकेट आपण बघू शकता. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार करत आपण बघू शकतो यावेळेस 31 धावा धावपलकावर मात्र यावेळेस पाहायला मिळतात. आपण बघू शकता स्पर्धा अन्याय डिजिटल आणि ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण गेले 3 दिवस मात्र जॉईंट आहेत इथे लाईव्ह अपडेट देत असताना. यावेळेस आपण बघू शकता फायनल मॅच आणि इथे मात्र 4था षटक. फिरता चेंडू, स्लोवर चेंडू, फटका सजवलाय. डीप मध्ये खेळाडू विशाल आणि 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 32 स्कोर कार्डवर. 4 चेंडू बाकी आहेत अजूनही. स्ट्राईकला बॅट्समन आपण बघू शकतात पाहायला मिळतोय अक्षय. नवीन बॅट्समन आलेला आहे. कैलास गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेस पुलटा चेंडू आहे, खराब चेंडू आहे. पनिश केलाय. 1 बाउंस सीमा पार चौकार. 4 धावा आहेत डीजे. चांगला फटका आहे पॉईंटच्या भागामध्ये. इथे मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 पूर्ण. यज्ञेश प्रभू जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत सिंगल पूर्ण होणार. 37 स्कोर कार्डवर शेवटचे 2 चेंडू यावेळेस आपण बघू शकतात. शेवटचे 2 चेंडू बाकी. रोहन ऑन स्ट्राईक. यावेळेस आपण बघू शकतात मेगा फायनल. इथे मात्र आपण बघू शकतात कैलास 11 उनबाट आयोजित स्पर्धा श्रद्धांजली चषक आणि फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. कॅच आउट आणि आता मात्र आपण बघू शकता शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातील. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना प्रणय आपल्याला पाहायला मिळते डीजे. शेवटचा चेंडू यावेळेस शेवटच्या षटकातील. चला स्पीड अप ठेवा खेळायला. नवापूर संघाला विनंती आहे कारण की यानंतर पांडे संघाला देखील बॅटिंग करायची. बघा कोणत्या टीमवर अन्याय झाला नाही पाहिजे, त्यांना देखील सूर्यप्रकाशातच खेळू द्या ही विनंती आहे. यावेळेस आपण बघू शकता शेवटचा चेंडू. यावेळेस प्रणय ऑन स्ट्राईक. आपण यावेळेस बघू शकतात शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आणि प्रणयचा फटका उंच गेलाय आणि हा लांब देखील आहे. षटकार खेचतोय शेवटच्या चेंडूवर आणि स्कोरबोर्ड 6 ने फ्लाय होईल. स्कोरबोर्ड यावेळेस 43 43 44चं आव्हान असेल. 11च्या सरासरीने तवा बनवावे लागतील. बघूया षटकार किती कामात येतोय. शेवटच्या चेंडूवर प्रणयचा मात्र षटकार फिनिश मात्र गोड करतोय इकडे. यावेळेस पहिली इनिंग 44चं आव्हान डीजे. येस 2 षटकारासाठी मात्र आपण बघू शकतात 400 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. प्रत्येक षटकारामागे 200 रुपयाचं कॅश प्राइज. केतनजी मोरे साहेब
यावेळेस आपण बघू शकतात एक साहिल आणि एक प्रणय या दोघांच्या बॅट मधून यावेळेस षटकार आलेले आहेत. जस नवापूर साठीच मात्र लिमिटेड होतं आणि आता मात्र यावेळेस आपण बघू शकतो जर मॅच विन केली नवापूरने तर केतन मोरे साहेबांकडून मात्र 2000चं कॅश प्राइज देण्यात येईल. ट्रिपल सी दांडी कोणताही संघनायक किंवा खेळाडू असेल, ट्रिपल सी दांडी संघाचा संघनायक किंवा कोणताही खेळाडू असेल तर त्यांना विनंती आहे की आपण आयोजकांशी भेटून घ्या. यज्ञेश आणि त्याच्या जोडीला कुणाल ओपनिंग बॅट्समन 44चा आव्हान आहे. नवापूर संघ चला स्पीडअप करा. बघा समोरच्या टीमला चेंडू दिसणं गरजेचं आहे, त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा, मॅच ऑन करा. जस जर हॅट्रिक घेतली इकडे गोलंदाजाने तर 1001 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल केतनजी मोरे साहेबांकडून. चला नवापूर टीम स्पीडअप ठेवा खेळाला. समोरच्या टीमला देखील 4 ओव्हर चेंडू दिसला पाहिजे ही विनंती आहे. 44चं आव्हान मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळेस आपण बघू शकता दुसऱ्या फेरीला सुरुवात होत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर मिस्टर दीपेश यावेळेस तयार. आवाजही घुमणार आणि मैदानही गाजणार. कुणी जिंकणार कुणी हरणार, जिंकलेल्याने माजू नका, हरलेल्याने खचू नका. ही जी शर्यत आहे क्रिकेटची ती कधीच नाही संपणार. एक स्पर्धा गेली, दुसरी स्पर्धा आहे आपल्याकडे. षटक क्रमांक पहिला तयार दीपेश आणि यावेळेस यज्ञेश प्रभूचा फटका फसला. इकडे मात्र बघूया वन बाउंड सीमा पार चौकार 4 धावा एसडीचे. व्हेरी फर्स्ट बॉल आणि यावर चौकार फसला होता परंतु गॅप मध्ये होता फटका. यज्ञेश प्रभू मी कित्येकदा पाहिलेला आहे या सध्याच्या हंगामी क्रिकेटमध्ये पहिलाच चेंडू आउट ऑफ पार्क असतो. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एकच्या कव्हरला जात असताना यावेळेस सिंगल आणि दुसरी धाव मात्र यस इथे पूर्ण करणार. या ठिकाणी मात्र चेंडू लवकर ट्रॅव्हल होत नाही कारण की वारा जो आहे तो मात्र लेग साइडला जोरदार वाहतोय, त्यामुळे मात्र आपण बघू शकता चेंडू अडला जातोय. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड यावेळेस 6 धावा. यज्ञेश प्रभू पहिल्यापासून 5व्या गिअरवर खेळतो अटॅकिंग मोड मध्ये आणि आपण बघू शकतात यावेळेस तयार सरकारी 11 दांडी आणि फटका आता उंचच गेलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल का लॉंगनचा, पोहोचतो आणि कॅच करतोय विकेटचं पतंग. यज्ञेश प्रभू बॅक टू डगआउट्स. एडीजे थँक्यू डीजे मास्टर. मागच्या मॅचचा हिरो विशाल तामोरे म्हणजेच अंगी मैदानाच्या आतमध्ये जात असताना दोन चेंडू आणि 6 धावा झाल्या होत्या आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा हिट करण्याच्या नादामध्ये इकडे विकेट येतोय. नवापूर आपण बघू शकता 11च्या सरासरीने धावायचं 44चं आव्हान दिलेलं आहे दांडी संघाला आणि आपण बघू शकतात पहिली टॉस जिंकल्यावर बॅटिंगचा निर्णय, धाडसीचा निर्णय आणि त्यावेळेस मात्र 43 धावा स्कोरबोर्डला पाहायला मिळाला. विशाल हा चेंडू मात्र चांगला असेल, हा मात्र वाईट चेंडू नसणार, डॉट चेंडू असेल. सुपर गोलंदाजी मात्र पाहायला मिळते यावेळेस विशाल. वाईटच्या अपेक्षित यावेळेस लेफ्ट केला चेंडूला परंतु इकडे डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू 6 धावा धावपलकावर. 38 धावेची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 20 मध्ये 38. राईट मोर द विकेट. यावेळेस तयार उलटा चेंडू फसला फटका आणि यावेळेस काय करतोय क्षेत्ररक्षक रोहन. अशा वेळेस कॅच वर जाणं गरजेचं आहे. इथे मात्र चेंडू वन बाउंड सोडवला परंतु वन बाउंड सोडवलेला तेवढा महत्व नाही जेवढा तुम्ही कॅचला जर ट्राय केलं असतं त्याला महत्व असतं. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 7 धावा धावपलकावर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील 5 मध्ये 7 खर्च केलेत. एक विकेट देखील मिळवलाय यज्ञेश प्रभूला.
बॅक टू डगआउट्स पाठवलंय. बिग लढत, मोठी मॅच. नवापूर ओहो सोपाप कम्मालीचा बाउन्सर चेंडू आणि यावेळेस मात्र आपण बघू शकता षटक क्रमांक पहिलं संपतंय. 7 धावा धावपलकावर. येणारे चेंडू असतील 18 आणि धावा बनवायचे आहेत 37. डीजे जय श्री राम बोलो जय श्री राम 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 हर हर में बोले श्री राम हर में श्री राम जय राम भारत का बच्चा बच्चा मास्टर अक्षय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर यावेळेस षटक क्रमांक पाहू शकतात दुसरं. 18 मध्ये 37 ची गरज. मेगा फायनल आहे. समोर बिग स्टार कास्ट आहे दांडी संघामध्ये. म्हणजेच आपण बघू शकतात अंगी मात्र स्ट्राईकला आणि पहिला चेंडू. इकडे मात्र आपण बघू शकता वाईटचा इशारा पंचांकडून ऑफस्टम्पच्या खूप बाहेर. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस पाहायला मिळते 8 धावा धावपलकावर. 44चं आव्हान दिलं. 8 धावा झाल्यात. 12च्या सरासरीने 36 बनवायचे आहेत 18 चेंडू मध्ये. विशाल तामोरे अंगी मोठं नाव. आणि बघूया इकडे काय कमालीचा फटका आहे. सुपर मनगटी खोदून काढला चेंडूला आणि पाठवलं यावेळेस 6 धावेसाठी. चेंडूला आउट ऑफ बार. कमालीचा स्ट्रोक. या डीजे ही क्वालिटी आहे विशालची. मात्र काय कमालीचा फटका लगावला जातोय. अशा रीतीचा स्ट्रोक लगावू शकते गोलंदाज देखील टेन्शन मध्ये. आता 6 धावा. फटका सरळ बॅटने सजवला जातो. यावेळेस आपण बघू शकता 1 धाव आणि इकडे गडबड. 2 धाव पूर्ण होत असताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 16 धावा धावपलकावर आहेत. 44चं आव्हान दिलेलं 16 धावा झालेत. 28 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू झालेत आता मात्र 2 धावा खर्च करतो. 2 चेंडू मागे 9 धावा. यावेळेस चांगला चेंडू. इथे मात्र आपण बघू शकता डीप मध्ये येत असताना लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा घाई केली. साधा स्टॉप होता आणि इकडे हा 2 धावा नाही गेल्या पाहिजे होत्या. लहान लहान चुका सुधाराव्या लागतील. स्कोरबोर्ड मात्र 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावपलकावर. विशाल तामोरे सुपर बॅटिंग करतोय. गेल्या मॅच मध्ये देखील धावा बनवल्या. या मॅच मध्ये देखील धावा बनवत असताना षटकार त्यानंतर 2 वेळा डबल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावपलकावर. चेंडू जाऊ दिलाय. पंच वोल्टायत. यावेळेस रोशन सराचा मात्र इशारा वाईटचा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 19-19 स्कोर कार्डवर. स्पर्धेची शेवटची मॅच फायनल आपल्याला पाहायला मिळते आणि एक बाजूला दांडी आणि एक बाजूला नवापूर. 19 धावा झालेल्या आहेत आणि 25 धावेची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चेंडूचा विचार केला. चेंडू असतील बॅटिंग टीम कडे 15. फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स सीमापार. चौकार. एसडीजे थँक्यू डीजे मास्टर. चौकार येतो यावेळेस. अंगी ऑन फायर. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतात 23 धावा धावपलकावर. 14 मध्ये 21 विकेट आता घेणं गरजेचं आहे. 24 धावा धावपलकावर. सिंगल असेल. स्कोरबोर्ड 24. 24 धावा धावपलकावर. आता मात्र 13 चेंडू आणि 20 धावेची गरज. 5 चेंडू झालेले. 13 चेंडू 20 धावेची गरज. सुपर बॅटिंग विशाल कडून. जसं नाव तसं काम. विशाल कामगिरी. आता मात्र स्ट्राईक वर यावेळेस बॅट्समन कुणाल आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये कमाल बॅटिंग केली होती कुणालने. इकडे काय होतं. इकडे मात्र गडबड झाली का. इथे 1 धाव. प्रतीक कडून मात्र इकडे चुकी होत असताना. गोलंदाजाकडून चुकी होत असताना किती मिसफिल्डिंग एकाच ओव्हरीमध्ये पाहायला मिळत आहेत नवापूर संघाकडून.
एक धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 12 मध्ये 19 धाब्याची गरज. डीजे थँक्यू. 25 झालेले आहेत. 12 मध्ये 19 पाहिजेत. 25 स्कोर कार्ड वर 12 चेंडू 19 धाब्याची गरज. गोलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक पवार जे बस गोलंदाजी मार्कवर. थँक्यू डीजे मास्टर. श्रद्धांजली चषक 2023 हे भव्य दिव्य आयोजन देवितमान 16 शानदार 16 आपल्याला पाहायला मिळते. वर्ष पहिलं पर्व पहिलं सीझन फर्स्ट यावेळेस आपण बघू शकतात. ती लाईट जी गाडीची जी पडलेली आहे कृपया करून ती गाडीवाल्याने लाईट बंद करा. बाईक यस धन्यवाद. आता मात्र चेंडू असतील 12 धावा बनवायच्या आहेत यावेळेस 19. पहिला चेंडू फटका फसलाय. इकडे मात्र कॅच होणार का? यस कॅच होणार. विकेटचं पतंग. आतापर्यंत खराब फिल्डिंग पाहायला मिळते परंतु इकडे मात्र चांगली कॅचिंग. 11 मध्ये यावेळेस 19 धावेची गरज. डीजे पुन्हा इकडे बॅक टू डगआउट्स. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये योगेश पागदरे आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट चेंडू होता. क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. एज लागते. शॉर्ट फायनलिंगचा खेळाडू कोणती चुकी करत नाही आणि चुकी आता करून फायदा नाही कारण की चुकीला माफी नाही. पिक्चरला होता दगडी चाळ आणि त्यातला डायलॉग आहे चुकीला माफी नाही आणि आपण बघू शकतात यावेळेस विकेट येतोय. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. धावा बनवायच्या 19. 11 मध्ये 19. विशाल मात्र आहे नो स्ट्राईकला. त्याने खूप चांगले स्ट्रोक लगावलेत आतापर्यंत. गोलंदाज तयार फलंदाज तयार. इथे मात्र आपण बघू शकतात मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळत आहेत. लढत आहे पहिल्या क्रमांकाची. इथे मात्र चॅम्पियन बनण्याची लढत आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये ना तकलीफ ना संघर्ष तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी उस सीने में. इकडे सुपर फटका. आसमान को टाटा बाय बाय करते हुए गेंद गिरेगी बाउंड्री लाइन पार. 6 रन. डीजे आज ब्लू है पानी 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 और दिन भी सानी 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 आ जाओ. मास्टर प्रतीकवर हल्ला आल्या आल्या चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईन पार. षटकार 6 धावा. 13 ची गरज 10 मध्ये. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड यावेळेस पाहायला मिळतो 31. 31 धावा धप्पलकावर. 10 चेंडू 13 धावेची गरज. फटका चांगला आहे. मनगटी स्ट्रोक खेळला जातोय यावेळेस. स्पेशालिस्ट स्ट्रोक मी म्हणेल पाहायला मिळतो योगेशचा. ब्रेड बटर स्ट्रोक आहे हा. ऑफ साइडला मात्र कलात्मक स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे आणि इकडे मात्र त्याचं एक सुंदर उदाहरण देत असताना वारा मात्र जोरदार वाहतोय आणि इथे आपण थंड वारे आता वाहताना पाहायला मिळतात. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 33 स्कोर कार्ड वर. 11 धावेची गरज 9 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा ऑप्सला खेळण्याचा प्रयत्न. इकडे काय होतंय आणि इकडे डायरेक्ट हिट लागला. नशिबाची साथ मिळाली नाहीतर हा खराब थ्रो होता प्रतीकचा. हातामध्ये देण्याची गरज होती परंतु विकेट होते. 8 चेंडू 11 ची गरज. डीजे कधी मॅच इथे जात आहे कधी तिथे जात आहे मात्र आपण बघू शकतात. आजची फायनल देखील IPL ची अशीच रंगली पाहिजे. बघायला मजा यायला पाहिजे कारण की बॅक टू बॅक दुसऱ्यांदा फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे गुजरात टायटन्सने. तर 10व्यांदा फायनल मध्ये जात असताना चेन्नई सुपर किंग आपल्याला पाहायला मिळते. 4 वेळा ट्रॉफी जिंकल्या चेन्नई सुपर किंगने. एकदा ट्रॉफी जिंकलेली आहे मात्र गुजरात टायटन्सने गेल्या वर्षी डिपेंडिंग चॅम्पियन आहे आणि आज रात्री मात्र बघूया पुन्हा एकदा मात्र ट्रॉफी कोण जिंकणार. इथे चेंडू मात्र 8 आहे. धावा बनवायच्या 11.
8 चेंडू 11 धावा, प्रत्येक 2 विकेट मिळतोय. त्यावेळेस फिरता चेंडू हातामध्ये खेळला जातो, इकडे काय होतंय डायरेक्ट हिट आणि आता समोरून चुकलाय आणि 2 धावा बघा कशा बहाल केल्यात प्रत्येकने. अंडरम थ्रो करण्याची गरज होती मी म्हणेल. इथे मात्र अंडरम थ्रो जर केला असता तर एखादा जास्त फायदेशीर असता. जवळजवळ 2 फुटावरून नेम चुकला. 3 स्टंप समोर होते आणि त्या 3 स्टंपला मात्र भेदू शकला आणि या 2 धावा बोनसच्या मात्र दिल्या जात आहेत. जर आऊट झाला असता तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला असता. 7 मध्ये 11 असते, परंतु असं काही घडलं नाही. 2 धावा येत आहेत. 7 मध्ये 9 ची गरज. स्कोरबोर्ड 35. शेवटचा चेंडू यावेळेस आपण बघू शकतात. प्रतीक पवार हलक्या हाताने खेळतो. यावेळेस मात्र डीप मध्ये खेळाडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, परंतु मिसफिल्डिंग पुन्हा एकदा. जवळजवळ मला तर वाटते 5 ते 6 वेळा मिसफिल्डिंग झालेल्या आहेत आणि 7-8 धावा एक्स्ट्राच्या मिळाल्या दांडी संघाला असं म्हणायला हरकत नाही. आणि आता मात्र 1 ओव्हर 7 धावेची गरज. डीजे मास्टर बघूया. 1 षटक 7 धावेची गरज. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर नवापूर संघाकडून प्रणय, ज्याने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला होता त्याच धावा आता राहिलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. 6 मध्ये 7 ची गरज आणि वाचवता येतील का? कारण की समोर विशाल आहे, नॉन स्ट्राईकला कैलास आहे, ज्याने 2 बॉल मध्ये 4 धावा बनवल्यात, परंतु त्याचं कारण आहे प्रतीक. जर विकेट घेतला असता प्रतीकने तर मला तर वाटतं एका ओव्हरमध्ये देखील 11 आल्या असत्या. तर तिकडे आपण बघू शकतात ओव्हरमध्ये 7 ची गरज. पहिले 3 चेंडू महत्वपूर्ण असतील फिल्डिंग टीम साठी. 6 गेंदे 7 रन 7 रन 6 गेंदे. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. ट्रॉफीवर कोणाचं नाव कोरलं जाईल पहिल्या क्रमांकाच्या? इथे आपण बघू शकतात पहिल्या क्रमांकाचं करंडक सिल्वर आपण बघू शकतो. सुंदर करंडक आहे आणि फायनल जिंकणार कोण? फटका हा क्लिअर करतो इझिली विशाल. मनगटी स्ट्रोक 6 धावा. यस डीजे आता मात्र रिलॅक्स झालेले आहेत दांडी गावाचे प्रेक्षक. आता मात्र बसलेले उभे राहिले आहेत कारण की धावायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण की फायनल रन बाकी आहे. स्कोर इज लेवल. 5 मध्ये 1 ची गरज. 2023 हे भव्य दिव्य आयोजन आपण बघू शकता. यावेळेस श्रद्धांजली चषक आणि सरकार 11 दांडी इकडे मात्र स्पर्धा जिंकतय, चॅम्पियन बनतय. अभिनंदन सरकार 11 दांडी संघाचं. यस यावेळेस फायनल विन सरकार 11 दांडी. यस डीजे आहेत. 17 चेंडू 43 धावा. फिरवलाय इकडे चक्कावलाय आशिषला. मात्र यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट चेंडू येतोय. ज्याने त्याने मात्र बॅटिंग केली